नमस्कार. आम्ही सारे खवय्याच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय उत्साहानं आणि तिखटपणे स्वागत करतोय. तिखटपणे स्वागत करायचं कारण असं आहे की सासू सुनांचं नातंच हे गमतीशीर आहे. कधी त्यांचं भांडं लागेल आणि कधी ते गोड बोलतील आपल्याला काही सांगता येत नाही. त्यामुळे घरातली पुरुष मंडळी जरा वचकूनच असतात बरं का. आणि भांडं लागलं की तिखट शब्दांचा जो मारा सुरू होतो ना, म्हणजे काही वेळा मारा असतो, काही वेळा लुक्स असतात असं वगैरे. लुक्स सॉलिड वर्किंग असतं त्यांचं. तर परवा झालं काय, हे सगळं सांगायचं कारण काय, परवा आमच्या नाटकाला सासू सून, सासूबाईंची मुलगी असं छान अशी कंपनी आली होती. आणि नाटक समजा आत आली आणि ती मुलगी मला माझ्या हाताला धरून म्हणजे म्हणजे काय अगं म्हणजे काय, तू मला सांग म्हणजे मी पण असेल ना तुझ्याबरोबर. ती म्हणाली काय म्हणू, काय माहिती का काका, की तुमचं ते आता सासू सुनाचं चालू झालेलं आहे ना, ते माझी आई पण बघते आणि आमची वहिनी पण बघते, त्यामुळे घरात कसं असं शांत झालेलं आहे. तर असे सासू सुनेचे किस्से भरपूर असतात, पण नातंच वेगळं आहे ते बरं का. म्हटलं तर आई मुलगी आहे, म्हटलं तर सासू सून आहे, म्हणजे त्यांना पाहिजे तसं ते वळवत असतात. असो, आता मी त्याच्यावर जास्त बोलत नाही, तर मला माझ्या घरी तडी पडेल. आज जी सासू सून इथे आलेली, आधी आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. दोघींचंही मनापासून स्वागत. तुमचं नाव सांगा आधी मला. सौ वर्षा विश्वास कागलकर. आणि तुझं काय? नेहा रोहन कागलकर. नेहा रोहन कागलकर. बर, तू आधीची कोण? नेहा कृष्णा घाग. तुमचं लग्न होऊन किती वर्ष झाली हो? 37 वर्ष झाली. 37 वर्ष झाली. कुठे झालं लग्न? कोल्हापूरला झालं. कोल्हापुरात झालं. तर तुमचं मूळ गाव कुठलं? कोल्हापूर. कागल. 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 ओके. बर बर. आणि घरात कोण कोण मंडळी आहेत माहेरी? भाऊ, वहिनी, भावाचा मुलगा. ते सगळे कुठे असतात? ठाण्याला. ठाण्याला असतात. आता आपण तुझ्याकडे येऊया. काय घागांचं काय म्हणणं काय? घागांकडे कोण कोण आहे? आई आहे आता. आई? हा, वडील काही वर्षांपूर्वीच वारले. नंतर राहतात तिथे जॉईंट फॅमिली आहे, म्हणजे मोठी फॅमिली आहे पूर्ण. तुमच्या घरात तुमचं त्रिकोणी कुटुंब? आता तर वडील कुटुंब. हो. तुला भाऊ बहीण कोण? दोघी मोठ्या बहिणी आहेत. बरं, त्या कुठे? दोघी डोंबिवलीला. डोंबिवलीला? हो. त्यांचे लग्न झाले? हो, लग्न झाले. दोघी डोंबिवलीला. आता आई कुठे असते? आई मलाडला असते घरी. आणि तुम्ही आता लग्न करून भांडुपला शिफ्ट झाले. ते घर काही छोटं नाही, ते मोठं आहे सगळं ते म्हणायचं. बर, आता आपण जरा आत्ताच्या घराकडे येऊया, भांडूपच्या घराकडे येऊया. तुझा काय विवाह म्हणजे बघून रजिस्टर्ड, बघून लव्ह मॅरेज? कसं? लव्ह मॅरेज. लव्ह मॅरेज. आनंदाने सांग. हो, लव्ह मॅरेज. चेहरा का असं का सांग ना मोठ्या रेखाने. लव्ह मॅरेज. ओके, ठीक आहे. लव्ह मॅरेज कसं काय जमलंय? आम्ही एकाच ऑफिसमध्ये आहोत दोघं. बरं. मग तिथेच ओळख वगैरे झाली आमची. आणि मग लग्न झालं. हा, म्हणजे त्याने लग्नासाठी विचारलं मला. आणि मग आम्ही एकमेका म्हणजे घरी वगैरे विचारलं. त्याच ऑफिसमध्ये मला साधारण 3 वर्ष झाली. त्यांना 2 वर्ष जरी झाले. म्हणजे आल्याला ते लगेच कामालाच लागला. म्हणजे तो आल्या लगेच लिहायला विचारून मोकळा झाला तो. आणि 1.5 वर्षात त्यांची ओळखच झाली ना. म्हणजे आल्यापासून 6 महिन्यात त्याने ठरवलं ही स्थिती. बरं, मग तुझ्या मनात काही होतं का तसं काही? म्हणजे आम्ही पहिल्यापासून चांगले मित्र होतो एकमेकांचे वगैरे. म्हणजे जॉईन झाल्यापासून तरी साधारण ओळखत होतो. हा, मी 3 वर्षापासून होते. ज्युनियर आहे का तो? हो. तुला ज्युनियर आहे त्या ऑफिसमध्ये? हा, त्या ऑफिसमध्ये. तो लागल्या पहिलं तुझी त्याची ओळख झाली? हो. बरं. मग ते असं टिंग वाजतं ना, टिंग, ते कुठल्या कारणामुळे टिंग वाजलं? त्यांचं म्हणजे स्वभाव खूप छान आहे, त्यांचं बोलणं वगैरे. हो, त्याच्यामुळे मग ती गोष्ट जाणवायला ना एक वेळ लागतो. त्याचा स्वभाव चांगला आहे बरं का. हे असं कधी व्हायला म्हणजे? आणि काही कारण असेल ना. कसं असतं, ऑफिसमध्ये इतकी कामं असतात, वेगवेगळ्या प्रकारची माणसं असतात. तोच कसा काय तुझ्या लक्षात राहिला, असा माझा प्रश्न आहे. म्हणजे असं नेहमी बोलण्यातनं वगैरे तो खूप एकदम जेन्युइनली वागणं वगैरे त्याचं खूप छान होतं, आहे अजूनही. आणि म्हणजे त्यामुळेच मग आमची मैत्री अजून वाढत गेली वगैरे. आम्ही एकमेकांना आवडायला लागलो. असं ऑफिशियली प्रपोज वगैरे असं नव्हतं, पण आम्ही एकमेकांना सांगितलं की आवडतोय वगैरे असं. आणि मग आम्ही लग्नाचाच डिसिजन घेतला. मग आम्ही दोघांनी घरी सांगितलं आमच्या.
आणि मग बैठकी बिठकी हो हो नमस्कार चमत्कार कांदे पोहे वगैरे सगळं हो झालं कांदे पोहे वगैरे सगळे झाले. त्यानंतर लग्न झालं लग्नाला किती दिवस कधी झालं लग्न? लग्न आमचं आम्ही कोर्ट मॅरेज होतं आणि नंतर रिसेप्शन होतं. हो थोडक्यात केलं म्हणजे हो. दॅट इज व्हेरी गुड. हो आणि किती कधी झालं म्हणजे लग्न? आता डिसेंबरमध्ये 16ला 25 डिसेंबरमध्ये 25 डिसेंबर हो आमचं क्रिसमस. 27 डिसेंबरला. अरे ओके 25 डिसेंबरला लग्न झालं. हो. म्हणजे आत्ताच झालं की 4 महिने झाले जास्त नाही 3 झाले. महिनेच. बरं मग आता तुम्ही अजूनही एकत्र जाता एकत्र येता? जातो एकत्र यायचं थोडं त्यांना Department लेट त्याचं वेगळं होतं. आहे हो का? त्यांचं डिपार्टमेंट वेगळं आहे. बरं मग त्यांना थोडं लेट होतो. मग नेहमी त्यालाच लेट होतो का तुलाही कधी ऑलमोस्ट लेट? मला कधी कधी काम असलं की थांबायला लागतं. बरं बऱ्याच गोष्टी विचारायच्या आहेत पण आता कशा विचारायचा हा माझा प्रश्न आहे. असो हळूहळू विचार डोंट वरी. बरं हिने केलेला कुठला पदार्थ तुम्हाला आवडला? आता खरं मुद्द्यावर येतो. कुठला पदार्थ हिने केलेला आवडला? मंचुरियन मंचुरियन. म्हणजे तुझे सगळे आधुनिक पदार्थ असतात त्याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही. पण मग आता मला सांगा आईच्या हातचे म्हणजे सासूबाईंच्या हातचा कुठला पदार्थ तुला आवडतो? चिकन आणि मटन खूप चिकन खूप वगैरे? छान अगदी म्हणजे अस्सल शनिवार रविवार तेच असेल. कोल्हापूरचं या, एकदम छान. झणझणीत चिकन असतं. घे. बरं ठीक आहे तुम्ही चहा घ्या तुम्हाला फ्रेश करतो मग आपण जाऊया किचनमध्ये. नेहा आणि सासूबाई आमच्या किचनमध्ये मनापासून स्वागत. आपला पहिला पदार्थ काय आहे? बैंगन मसाला हाफ म्हणून. बैंगन मसाला हाफून किंवा बैंगन हाफून मसाला हा, कसंही बैंगन चालेल हो, आपल्याला. ओके बैंगन हाफून. जरा इकडे या आणि मला जरा साहित्य सांगा काय काय हे काय आहे? वांग स्मॅश केलेलं भाजून घेतलं? भाजून स्मॅश केलेलं आहे. ओके टोमॅटो चिरलेला टोमॅटो हा बटर बटर कोथिंबीर ब्रेड गोल कापलेला हा ब्रेड शेव आहे बारीक जिरे पावडर कांदा धने पावडर मीठ मिरची पावडर आले लसूणची पेस्ट. थोडक्यात हा जो पदार्थ आहे तो चमचमीत पदार्थ आहे. ओके तेल तापलेलं आहे. आता काय करायचं पहिले तर आपल्याला कांदा टाकायचा. कांदा घालायचा. ओके हा संपूर्ण घातलं तरी चालेल. कांदा आपण छान परतून घेणार आहोत. हा नेहा सासरी आल्यानंतर पहिला फसलेला पदार्थ कुठला तुझा? खरं सांगायचा सासूबाई बाजूला उभे आहेत. कांदे पोहे थोडे फसले. काय मीठ विसरलीस का कमी झालं? कमी झालेलं. तर आता हे आपलं झालं आता काय करायचं आपल्याला? टोमॅटो टाका. टोमॅटो घालायचं. हा धने पावडर ओके पाव चमचा धने पावडर हा जिरे पावडर पाव चमचा हा आले लसूण पेस्ट तुम्हाला तिखट आवडतं अर्धा का गोड? चमचा. तिखट पण आवडतं. तिखट पण नेहा तुला काय? बस अजून झालं? हा नाही बस पाव चमचा मिरची पावडर हा असं डोळ्याला बरं वाटतं ना मिरची त्यानंतर लाल हो, तिखट. लाल कलर आलेला. आता काय? आता ते बैंगन स्मॅश हा, पण भाजून- भाजून स्मॅश स्मॅश करून केलं हा भाजून स्मॅश करून घेतलं. हा वेगळाच होणार आहे प्रकार. मीठ चवीत आणि मीठ राहिलं? हा हे कांदे पोळी झाले असते तिचे. आता सगळे पदार्थ व्यवस्थित होतात ना? हो हळूहळू ट्रेनिंग चालू आहे. अजून तू कमिटमेंट नाही देतेस हो म्हणत नाही. भाजी झाली आपली? झाली भाजी. आता काय करूया ही भाजी अशी ठेवूया इथे. हे हो. तर अशा प्रकारे आपली भाजी रेडी झालेली आहे. ही भाजी आता साईडला ठेवायची. आता याच्यावर काय तुम्हाला बटर बटर घालायचं. बस. आता काय करायचं? ब्रेडवर आधी ते लावून घेऊया. घ्यायचे हा हा आणि त्याच्यावर हे लावायचं परत. बस हा चिपायचे. हा आणि त्याला तसं साईडने थोडं बटर साईडनं लावून घेऊया. बटर त्याला लावायचं? वरून पण बटर थोडं लावून घेऊया. ही अस्सल खवय आहे बरं का. साईडने वरून सगळीकडून बटर पाहिजे तिला. परतायचं आहे परत. हो त्यात खालचं झालं की परत कधी ते सांगा मला. झालं असेल आता. झालं सर? हा परतायचं आहे ते. पत्ता. वा वा सुरेख.
याच्यासाठी ही जी भाजी बनवलेली ती अप्रतिम व्हायला पाहिजे बरं का, नाही आता हा फसला पदार्थ. कारण ब्रेडला आपण फक्त बटर लावलेलं आहे ना. हो. ये रंग आणायचे. ओके, आता याच्यावर काय घालायचं आपल्याला? शेव आणि कोथिंबीर. शेव, शेव आणि कोथिंबीर. फर्स्ट क्लास. ह्याच्यात अजून आपण नवीन काय करू शकतो माहिती का, हे नागपूर साईडचे लोक काय करतील, हे आतल्या बाजूला त्याला खरडा बिरडा लावतील, खरडा लावतील. पहिल्याच घासाला पाणी प्यायलाच लागेल तुम्हाला. घेऊन या साहित्य आणि कृती. बैंगन मसाला सँडविच बनवण्यासाठी लागणारे साहित्य: भाजून कुस्करलेलं वांग, बारीक चिरलेला टोमॅटो, बटर, बारीक चिरलेली कोथिंबीर, ब्रेडच्या गोल चकत्या, शेव, धणेपूड, बारीक चिरलेला कांदा, जिरेपूड, लाल तिखट, आलं लसूण पेस्ट आणि मीठ. कृती: एका खोलगट पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा, टोमॅटो, धणेपूड, जिरेपूड, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, पाव चमचा लाल तिखट, भाजून कुस्करलेला वांग आणि मीठ घालून भाजी तयार करून घ्यावी. ब्रेडच्या गोल चकतीला वांग्याचं मिश्रण नीट लावून दुसरी ब्रेडची चकती त्यावर ठेवून बटरवर शॅलो फ्राय करून घ्यावं. शॅलो फ्राय केल्यानंतर त्यावर शेव आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून डिश सर्व्ह करावी. चला मंडळी, आता जाऊया पुढच्या रेसिपीकडे. मला खात्री आहे तुम्ही आधीच्या रेसिपीचं सगळं व्यवस्थित लिहून घेतलेलं असणारच. काय मस्त आहे रेसिपी, अप्रतिम होती ती. आता काय बनवतोय नेहा आपण? आपण मॅक्रोनी चीज बॉल्स. मॅक्रोनी चीज बॉल्स. जरा आधुनिक. ओके, भाज्या पालेभाज्या वगैरे नसतात. मॅक्रोनी. ओके, मला साहित्य सांगतेस काय काय? मॅक्रोनी आपण बॉईल करून घेतले मीठ आणि ऑइल टाकून. दूध, चीज, ब्रेड क्रम्स, बटर, ब्लॅक पेपर, ओरिगॅनो, मीठ, मैदा आणि रेड चिली पेस्ट. ओके, साहित्य बघायला जाऊया कृतीकडे. पण कृतीकडे जाण्यापूर्वी मला एक सांगा, तुमच्या घरात जेवणाचे प्रकार किती विविध असतात का? कारण ही जरा आधुनिकवाली दिसते आणि तुम्ही जरा पालेभाजी खायला पाहिजे वगैरे. तुम्ही काय अजून सांगता का मुलाला आणि हिला? नाही असं काय नाही. पण पालेभाजी खातात काय? आम्ही थांब ना, त्यांना विचारतो. तू कसं घुसते मध्ये? पालेभाजी खाते का? मला खरं सांगा. खाते खाते खाते. कुठली पालेभाजी केली? मेथीची भाजी, शेपूची भाजी. शेपूची खाते? सॉलिड आहेस तू, मारला तू. अरे आता प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूया. हे तापलेलं आहे, आता याच्यात काय करायचं पहिलं? पहिल्यांदा बटर घालूया. ह्यात आपण आता थोडासा मैदा घालूया. मैदा. हां. आता आपण हे काय बनवतोय? व्हाईट सॉस बनवून घेतोय पहिला आपण मॅक्रोनीसाठी. किती घालायचं बघा? थोडासा अजून एकदम बस. सासूबाई, तुम्हाला हा येतो का पदार्थ बनवता? नाही आम्ही. हा, मग ठीक आहे. हिला कांदे पोहे येत नाही, तुम्हाला हा येत नाही. पिठ्ठ पाठ झालेला आहे. ह्याच्यात आता आपण थोडं दूध घालून घेऊया. पण थोडं थोडं घालायचं नाही तर त्याच्यामध्ये लम्स क्रिएट होते. घालू? हां, घालू. जर कौतुक समारंभ दिसतोय याचा. त्याला थोडं टेक्स्चर यायला थोडासा टाइम लागतो. सुट्टी कधी असते तुला? आम्हाला सॅटर्डे संडे. 5 दिवसाचा आठवडा झाला. बरं झालं ना? हो, बस थोडंसं. आता याच्यात चीज घालून घेऊया आपण. सोमवार ते शुक्रवार भरपूर काम. हो, खूप काम. काय वर्किंग तुमचं टायमिंग आवर्स? आमचं साधारण 10:30 ते 7 आहे. बट घालू एवढं? हो. शनिवार रविवार तुझ्याकडे असतो का स्वयंपाकघराचा ताबा? हो. बाकीचे 5 दिवस सासूबाई. ह्याच्यामध्ये आता आपण ब्लॅक पेपर आणि ओरिगॅनो घालूया. एवढं? हो. बस. हां, मीठ. ओके. आता ह्याच्यामध्ये आपण मॅक्रोनी घालायचं आता बॉईल केलेलं अंदाजाने. सॉस. ठीक आहे, तर त्याला सॉसमध्ये पूर्ण कोट करून घेऊया. हां. शनिवार रविवारी काय पदार्थ काय असतात? नॉर्मली ठरवलेले असतात का काय? म्हणजे नॉर्मल जेवण वगैरे असतंच, पण मिस्टरांना सुद्धा थोडं वेगवेगळं काय काय खायचं असतं. मग चालू असतं शनिवार पिझ्झा वगैरे. हॉटेलिंग किती असतं तुमचं? आता थोडं कमी झालंय. का?
आता थोडा घरात जास्त वेळ आम्हा दोघांनाही तेवढा स्पेंड करायचा असतो. हां, आता काय करायचं? थोडीशी रेड चिली पेस्ट टाकूया ह्याच्यात आपण. थोडं एक तिखट स्पायसी फ्लेवर येईल त्याने. बस आता ह्याला थोडं थंड व्हायला ठेवायचं आपल्याला आणि मग ह्याचे बॉल्स करून घ्यायचे. बरं, बॉल्स करू मग त्याला ब्रेड क्रममध्ये कोट करून फ्राय करायचं, डीप फ्राय. आम्ही काय करतो, हे आता आपण थंड करून घेऊया. हे थंड करून घेतो, त्याचे बॉल्स करून घेतो. आमचे बॉल्स तयार झालेले आहेत ना. हो. आता पुढे काय करायचं आहे? आता आपण ह्याला ब्रेड क्रममध्ये कोट करून घेऊया. बरं, हा पदार्थ तू स्वतःचा आहे काय? हा, म्हणजे थोडं रिसर्च करून इकडून तिकडून. हा, 3 कर, एक तुला, एक मला, एक एक सासूबाईला. बाकी प्रेक्षक त्यांचं ते बघतील काय करायचं नाही करायचं. इट्स अप टू यू. ओके, आता आपण ह्याच्यात फ्राय करू. सोडा. हे डायरेक्ट खायचं ना आता ह्याच्यावर? हे कशाबरोबर वगैरे काही गरज हां, नाही? सॉस, शेजवान सॉस वगैरे और टमॅटो केचप बरोबर सुद्धा छान लागतं. ओके. पण पिक्चर बघणे, नाटक बघणे काय आहे का आयुष्यात? हो, मूवीज जास्त आवडतात. हो, मूवीज थोडे जास्त. गुड. चला घेऊन घ्या साहित्य आणि कृती. मॅक्रोनी चीज बॉल्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडलेला मॅक्रोनी पास्ता, दूध, चीज, ब्रेड क्रम्स, बटर, काळी मिरी पूड, ओरेगानो, मीठ, मैदा आणि लाल मिरची पेस्ट. कृती: फ्राईंग पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये मैदा आणि दूध घालून त्याचा व्हाईट सॉस तयार करून घ्यावा. त्यानंतर किसलेलं चीज, काळी मिरी पूड, ओरेगानो, मीठ आणि उकडलेला मॅक्रोनी पास्ता घालून सर्व एकजीव करून त्यामध्ये लाल मिरची पेस्ट घालून मिश्रण थंड करून घ्यावं. तयार बॉल्स ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून कढईतील गरम तेलात तळून घ्यावेत आणि सर्व्ह करावेत. नेहाने आणि सासूबाईंनी 2 पदार्थ बनवलेले आहेत आणि मी ते खाऊन बघणार. नेहा, तू पण खाऊन बघ. अहो, ऐकलं का? तू पण खा. वाह, मला बघूनच इतकी मज्जा वाटते. सॉलिड. क्या बात है यार, सुपर, अप्रतिम. बरं नेहा, मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे तू 2 खूप मोठं अंतर असलेल्या पिढ्या बसलेल्या आहेत. तू आजचं प्रतिनिधित्व करते, सासूबाई जरा मागच्या आहेत. आजची पिढी प्लॅनिंग मध्ये खूप गर्क असते. म्हणजे फॅमिली प्लॅनिंग आपण म्हणतो ना, लग्न झाल्यानंतर आपण एक 4 वर्ष थांबू, 2 वर्ष थांबू, 3 वर्ष थांबू. तर सेटल होण्याची व्याख्या काय? सेटल झाल्यानंतर आपण चान्स घेऊ असं बरेच जण माझी तरुण मित्रमंडळी म्हणत असतात. व्हॉट डू यू मीन बाय सेटल झालं हे आपण कधी म्हणू शकतो? माझ्या मते सेटल होणं इज बेसिकली म्हणजे आजकालच्या ह्याच्यामध्ये म्हणजे लहान बाळ झाल्यानंतर त्याच्या एज्युकेशनपासून पूर्ण पुढच्या ह्याच्या गोष्टीपर्यंतचं प्लॅनिंग करायला लागतं. आणि म्हणजे माझं असं मत आहे की त्यासाठी आधी प्रिपरेशन थोडं करून ठेवलं आपण, म्हणजे सेविंग्स वाईज और अशा दृष्टीने, तर ते त्याच्यासाठीही तेवढंच उपयोगाला येऊ शकतं आणि आपल्यासाठीही तेवढं सोपं जातं की अचानक चान्स घेतला आणि नंतर जर त्या बाळाचं संगोपन नीट नाही झालं तर तेही बरोबर नाही. आता मी एक काउंटर प्रश्न तुला असं विचारतो. म्हणजे तुझं म्हणणं बरोबर आहे की आपण सेव्हिंग केलं, 3 वर्षांनी आपण चान्स घेतला, पण तुझ्या मते अशी किती तरुणी आहेत की 3 वर्ष आपण आधी धमाल करूया यार, धमाल करूया मध्ये सेव्हिंग येत नाही. नाही काय बरोबर. ओके, हो, ह्याच्यावर माझं फक्त एवढंच म्हणणं आहे. आता मी तुम्हाला एक विचारतो, तुमचं किती वर्ष लग्न झालं? 20व्या वर्षी. 20व्या वर्ष लग्न झालं. आणि पहिलं मूल तुम्हाला किती वर्ष झालं? 21व्या वर्षी. 21व्या वर्षी. त्या मुलाचं उत्तम संगोपन झालं का? हो. त्याला कुठं काय कमी पडलं का? काही नाही. शिक्षण त्याचं कसं झालं? हो. मस्त हट्टा काटला आहे? हो. हे सगळं व्यवस्थित झालं ना? हो. म्हणजे 20व्या वर्षी लग्न झालं आणि 21व्या वर्षी मुलगा झाला तरी तसंच होणार आहे, आणि 35व्या वर्षी लग्न झालं आणि 36व्या वर्षी मुलगा झाला तरी तसंच होणार आहे. त्यामुळे या तरुण पिढीने मी आपलं एक जनरल हॉल टाकून ठेवलेलं आहे, रोल करून ठेवलेलं आहे. तुम्ही विचार करा.
आणि तू विचार कर, पण ह्याचा आधी विचार मला करायला पाहिजे. त्यासाठी इथे बसवलेलं आहे मला. कळलं काय नेहा? तुझ्या पुढच्या सगळ्या उत्तम ज्या अपेक्षा आहेत त्या सगळ्या लवकरात लवकर आणि योग्य वेळेत पूर्ण होत. Thank you. आणि तुम्ही तर काय आनंदी आहातच, पहिल्यापासून आनंदी. कोल्हापूर वासीय बघावं तेव्हा आनंदी असतात. ते जगाच्या पाठीवर कुठेही जाऊ दे. हे आहे असं आहे बघा, काय करायला आहे तुम्ही बघा काय कसं करायचं ते. ओके, परत एकदा मनापासून शुभेच्छा. पण नुकत्या शुभेच्छा नाही, आमच्याकडून तुला एक Thank you, छोटीशी sir. प्रेमाची भेट. आणि सासूबाई तुम्हाला पण छोटीशी प्रेमाची भेट. ओके, Thank you. येस. आता आपल्याला खायचंय, मला हे संपवायचंय, पुन्हा भेटायचंय ह्याच वेळी ह्याच दिवशी. पण थांबा आता एवढंच जायचं नाहीये. काय आहे, तुमचा दोघांचाही आमचा हा जो खवय्ये परिवार आहे ना, त्यामध्ये आता आम्ही तुम्हाला इन्क्लूड करून घेतलेला आहे. आपण एक फोटो काढू, तुम्ही तिथे बघा. आणि फोटो काढल्यानंतर मग आम्ही तुम्हाला बाय बाय करतो. ओके, डन. ओके, आता हे खायचंय, पुन्हा भेटूया ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी